कढईमध्ये अर्धी वाटी खोबरं टाकायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत परतून काढून घेऊया. 2 चमचे तीळ टाकायचं आहे, हे पण भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर ना 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ अशा प्रकारे वाटण करून घेतलंय. हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर ना हिरवी मिरची, मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पाव किलो वांगे घेतलेले आहेत, साईडचा काटेरी भाग काढायचा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण चेक करून चिरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मसाला भरूया. अशा प्रकारे सर्व वांगे मी इथं भरून मसाला घेतलेला आहे. फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकायचं आहे, मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर ना वांगे टाकायचे आहेत, मिक्स करूया आणि 1-2 मिनटं याला असंच परतू द्यायचं आहे. 2 मिनटानंतर ना आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे, पाणी टाकायचं आहे आणि ह्याला 7 ते 8 मिनटं अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा.